मिळतोय. नाणेफेकी पालवली संघाने जिंकली आणि पहिल्याच मॅचमध्ये उद्घाटनीय सामन्यामध्ये वेताल कोपर संघाला मात्र त्यांनी पराभूत केलं होतं आणि त्या मात्र पाहू शकेल नाणेफेकी जिंकल्यानंतर या दुसऱ्या फेरीतील सामन्यामध्ये गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय. अतिशय सुंदर स्पर्धा आपण पाहतोय. द केक क्राऊन कंपनी ट्रॉफी 2026चा सध्या आपण या ठिकाणी हा दुसरा पर्व आपण पाहतोय. परंतु रजनी क्रिकेटची ही पहिली रात्र पहिलं वर्ष आपण पाहतोय. आधी लाखापेक्षा अधिक पारितोषिक आपण या स्पर्धेच्या वतीने देणार आहोत आणि मालिकावीरासाठी आकर्षक बाईक सुद्धा मात्र स्पर्धेच्या वतीनं दिली जाणार आहे. या विभागातील हा क्रिकेटचा उत्सव सुद्धा आपण पाहत आहोत. सलामीची जोडी जो नांदुर्गीकरांची सुद्धा आपण पाहत आहोत. स्ट्रायकिंगला पाहू शकाल मयूर पाटील आणि नॉन स्ट्रायकरला पाहू शकाल नीलकंठ काटेकर ही जोडी आपण पाहतोय. मला अजूनही आठवते की या विभागामध्ये ज्यावेळी आपण लाखोली गावामध्ये होतो मागच्या वर्षी डे नाईटची स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये जो नांदुर्गीकरांनी जबरदस्त खेळ साकारला होता स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषकामध्ये. आणि माझ्या सुपुत्र आता मात्र पुन्हा जॉईन होत आहेत समीर ठाकरे याच विभागातील सुपुत्र आणि आजवर टेनिस बॉल क्रिकेटचा आपण विचार केला तर मात्र मोठमोठ्या स्पर्धा ते कव्हर करतायत. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती स्वीप जबरदस्त या ठिकाणी क्लास आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार क्लास. क्लासिकला स्वीप पाहायला मिळाला मयूर पाटीलच्या बॅटमधून. नेत्रदीपक फटका आणि बॉल सरळ स्क्वेअर लेगच्या पलीकडे निघून गेला. 4 धावांकरिता दणदणीत चौकार. सुरुवात चांगली मिळालेली आहे परिधी 11 हनुमान जून नांदुर्गी संघाला. चला जून नांदुर्गी संघ इन ऍक्शन मध्ये आहे आणि त्याच गावाला बिलॉंग करणारा समीर सध्या माझ्या सोबतीला. ओ रिव्हर्सचा फटका बाहेर काढलाय. आता मात्र अगदी पॉइंटच्या डोक्यावरून सलगचा दुसरा चौकार. काय बॅटिंग सध्या आपण पाहतोय मिस्टर मयूर पाटील. क्लास. पलटी पलटी अल्टी काय फडके खेळतोय जबरदस्त. आणि खऱ्या अर्थानं असं वाटतं की गावातूनच मात्र मयूर पाटील सेट होऊन आला ज्या अनुषंगाने सध्या बॅटिंग करतोय. रोहितच्या अगेन्स्ट 4 ओव्हरची मॅच आहे थोडंसं आपण करेक्शन करूया. हो आता मात्र मिड ऑफच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर करेक्शन आणि चेंडू वारिश लॉंग ऑफच्या पलीकडे सलगचा तिसरा चौकार. पॉवर प्ले मध्ये जो स्टार्ट मिळणं गरजेचं होतं तो स्टार्ट मिळवून देण्याचा प्रयत्न मयूर पाटील करतोय. चांगली सुरुवात आहे. पहिल्या 3 बॉलवर 12 धावा पूर्ण करण्यात आल्यात. ज्या गोलंदाजी अटॅकनं आज 29 धावांचं संरक्षण केलं होतं त्याच गोलंदाजी अटॅक समोर हायलाइट पहा. पहिला स्वीप पाहायला मिळाला त्याच्यानंतरचा हा रिव्हर्स स्वीपचा फटका आणि त्यानंतर ओव्हर दी कव्हर्स. क्लास. जबरदस्त बॅटिंग. पुन्हा मात्र रिव्हर्सचा फटका बाहेर काढला आणि पावसाळ चेंडू हवेत आणि लाऊड अपील. आय थिंक आपण नेहमीच पाहतो की ज्यावेळी एखादा क्राऊड झाला असतो त्यावेळी मात्र जरूर त्याच्यावरती खूप मोठी अपील होत असते आणि जसा मात्र चेंडू हवेत गेला मात्र क्राऊडमध्ये सुद्धा मात्र भरपूर जल्लोष आपण पाहिला. ऍक्शन रिप्ले पाहू शकाल. अगदी क्लोज. परंतु इथे मी म्हणेल पुन्हा स्विचिटचा प्रयत्न केला होता आणि अगदी त्या ठिकाणी आपण बघतोय की गोलंदाजाला आता यश मिळालंय. रोहित पुन्हा एकदा फुलटॉस ऑन साइडला टर्न केलाय आणि पाहू शकाल जागा सुद्धा मात्र चांगली निवडली परंतु मिडविकेटचा फिल्डर चेंडू वरती वेगाने पोहोचलाय. तोपर्यंत पाहू शकाल या ठिकाणी या चित्त्याच्या सप्लाईनं मयूर पाटील आणि नीलकंठ या दोघांमध्ये जबरदस्त कॉम्बिनेशन पाहिलं आणि 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. 14 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात विदाउट लॉस. काय सुरुवात पाहतो या ठिकाणी परिधी 11 जो नांदुर्गी संघाची. नाही पॉवर प्ले मध्ये स्टार्ट चांगला मिळाला. ओ फुल लेंथ बॉल होता अगदी दुरून ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न आणि हा चेंडू मात्र डॉट येतोय. 14 धावा विदाउट आणि लॉस. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 ओव्हरचा सामना. योगी सर सुरुवात चांगली मिळाली आहे फलंदाजी करणाऱ्या परिधी 11 जो नांदुर्गी संघाला. हो
कारण माझ्यापेक्षा समीर तू या संघाला अगदी जोरून ओळखतोय आणि या सत्रामध्ये आतापर्यंत जो नांदुर्गीचा आपण जर खेळ पाहिला समीर तर प्रवास कसा राहिला या चालू सीझन मध्ये? ना या वर्षामध्ये अगदी टीमचा विचार केला तर मोस्ट ऑफ द यंगस्टर प्लेयर आहेत आणि या वर्षामध्ये 2-3 टुर्नामेंट्समध्ये फायनलिस्ट ते राहिले, रनरअप राहिले. फायनल तर जिंकता आलेली नाहीये. बट आज जुनांदुर्कीच्याच ग्रामपंचायतीमधील टेंभोली गावची स्पर्धा आहे. ते स्वप्न असेलच गावकऱ्यांचं की आज टेंभोली म्हणजे आपल्या घरच्या स्पर्धेतून आपण किमान एक ट्रॉफी घेऊन जायची. हो निश्चितपणे हा स्वप्न तर प्रत्येक संघाचा असतो, परंतु तो स्वप्न मात्र एकच संघाचा पूर्ण होत असतो. गणेश धावडे मागच्या सामन्याचा हिरो गोलंदाजी करण्यासाठी येतोय. ज्या गणेश धावडेनं जबरदस्त गोलंदाजी अक्षरशः येथे फलंदाजांना धावाधाव करावी लावली होती, ज्यावेळेला 29 धावांचं संरक्षण करण्यात आलं होतं. गणेश धावडे येतोय गोलंदाजी करण्यासाठी मानिपाडा इनकडनं. नीलकंठ पहिलाच बॉल ऑन साइडला पुल अँड पॉवरफुल सिक्स आहे. गिरीश का सुनने का गाना? गिरीश का दिल ना दिया. अगदी ऑन साईडला मात्र अगदी पीक केला आणि पॉवरफुल सक्सेसफुल मात्र या ठिकाणी स्ट्रोक पाहतोय. सध्या क्रिसचा गाणं सुनो घ्या ट्रेंडिंग सॉन्ग आहे, परंतु सध्या ट्रेंडिंगला आपण पाहू शकाल या ठिकाणी या स्पर्धेची जनक प्रशांत शेठ गोराडकर आणि अगदी उघड्या डोळ्यांनी त्यांनी स्वप्न पाहिले की मला माझ्या गावामध्ये रड्डी क्रिकेट स्पर्धा मात्र ठेवायची आहे आणि तो स्वप्न मात्र या ठिकाणी सत्यात साकार केलाय. हो आज खरोखरच एक यशस्वी स्पर्धा आणि पहिलीच रजनी तुम्ही पाहतायत यशस्वी बघायला मिळते. चला टीम पालिवली आणि त्याचबरोबर टीम जुनांदुर्की वेळेबद्दल सहकार्य आम्हाला करत राहा. सातत्यानं सूचना दिल्या जाणार नाहीत आणि दोन्ही आजूबाजूचे संघ आहेत. अगदी मैदानाच्या जवळच पालिवली गाव असले आणि टेंभोलीच्या जवळच जुनांदुर्की गाव असले म्हणजे बघा दोघांचे पाठीराखे मोठ्या संख्येने आले असतील यात शंकाच नाही. यस शेजारी शेजारी संघ सध्या आता मात्र एकमेकांच्या वैरी झालेले आहेत. ओ अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट फाटका तर खूपच छान सजवला, परंतु अगदी कव्हर पॉईंटला फिल्डर तैनात पाहायला मिळतोय आणि सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी जोडण्याची संधी होती फलंदाजाकडे, परंतु मग दोघेही चांगले खेळतायत आणि चांगली पार्टनरशिप दोघांमध्ये सध्या आपण पाहतोय. आणि जी सुरुवात पाहतोय समीर आपण जर ही सुरुवात जर शेवटच्या क्षणापर्यंत जर त्या सातत्य टिकून ठेवलं तर आय थिंक 60च्या पुढे संघ मात्र मजल मारू शकतोय. हो सध्या जो स्टार्ट मिळाला आणि प्रोजेक्टेड स्कोर स्क्रीनवर दाखवलं जातं 63 रन्स आणि याच पद्धतीने जर बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली तर ते बघायला मिळेल. परंतु गणेश धावडे कमबॅक करण्यासाठी ओळखला जाणारा गोलंदाज आहे. मागच्या मॅचमध्ये देखील पहिल्याच बॉलवर सिक्सर त्याच्या विरुद्ध आला होता, परंतु तदनंतर काय पलटवार त्याने केला होता आणि सर्वोत्कृष्ट मॅच या स्पर्धेतील अगदी पहिलीच तुम्हाला बघायला मिळाली होती, ज्यावेळेला 29 धावांचं संरक्षण 5 ओव्हरमध्ये करण्यात आलं होतं. 5 विकेट देखील आय थिंक गणेशनं कंप्लीट केल्या होत्या. चेक करूया आपण. येस ओव्हर द विकेट मयूर समोर स्लॉग इट अक्रॉस द लाईन फटका फिल्डर येतात. बॉलवर एक धाव मिळाली आहे. दुसरा धावेचा मानस जरूर होता, मात्र धाडस करता आलेला नाहीये. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल आणि धावसंख्या एका धावेने 22-22. षटकारानंतर चांगला या ठिकाणी कमबॅक करतोय गोलंदाज गणेश. एक चांगला गोलंदाजाची तो खऱ्या अर्थाने या ठिकाणी निशाणे दाखवतोय. 22 धावा फलक्यावरती सध्या आपण पाहतोय. नाणेफेकी गमावल्यानंतर प्रथमतः या ठिकाणी परिधी 11 जो नांदुर्की संघ आपण पाहतोय बॅटिंग करत असताना वारंवार फिल्डिंग मध्ये चेंजेस पाहायला मिळत आहेत. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आहे, त्यामुळे हो इथे मात्र गतीमध्ये परिवर्तन तर केलं, परंतु लाईन सुद्धा मात्र चुकीची निवडली. चेंडू ऑफ स्टंपच्या अगदी बाहेरून चाललाय. वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव सुद्धा आपण पाहत आहोत. 23 धावा फलक्यावरती पाहायला मिळतात. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना आपण पाहतोय आणि आजच्या रणनीतीला 5वा सामना. हो सर बॅटिंग लॉफ केला अगदी गोलंदाजा डोक्यावरून अगदी सेफ फटका म्हटला जातोय अगदी गोलंदाजाच्या पाठीमागे आणि तिकडेच मात्र चेंडूला ड्राईव्ह केला, परंतु एकच धाव मिळेल. जबरदस्त जबरदस्त मात्र इथे पलटवार आपण पाहतोय जरीमरी पालिवली संघाचा पाहायला मिळतोय. चला यानंतर जो सामना होणार आहे बंटी स्पोर्ट कुकसे बोरिवली विरुद्ध आई देवी वडूनवगर. बंटी स्पोर्ट्स कुकसे बोरिवली विरुद्ध आई देवी वडूनवगर दोन्ही कॅप्टन
रेडी राहायचं. यावेळेला फटका फसला, बॉल हवेत. ओ हो बॉल थोडासा मागे फिरला होता आणि धावबाचा देखील प्रयत्न तेथे केला होता. संधी होती मात्र ती संधी येथे स्वीकारता आलेली नाहीये. मयूर पाटील बचावला गेलाय आणि 2 धावा त्याच दरम्यान पूर्णही करतायत. धावा 2 धावांनी पुढे जाताना 26 आकड्यावरती. चला, बंटी स्पोर्ट कुकसे बोरिवली विरुद्ध आई देवी वडूनवगर दोन्ही कॅप्टन या. अजून एक मोठा सामना तुम्हाला स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल, परंतु इथे ऍक्शन रिप्ले पहा. अगदी चेंडू जर व्यवस्थित कलेक्शन जर झाला असता तर मात्र या ठिकाणी एखादा बॅटरला मात्र जरूर मैदान या ठिकाणी सोडण्यास भाग पाडला असतं, परंतु लक फॅक्टर ऑन आहे असंच मात्र म्हणावं लागेल. अजूनही या दुसऱ्या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आणि 14.18 नाव सध्या आपण पाहतोय. इथे धावांचा अगदी ओहो ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न करतो. बॅटची वरची लिडिंग एज आणि शॉर्ट फाईलकडे मात्र कुठल्या प्रमाणात चुकी घडली नाहीये. ज्या विकेटच्या शोधात होते गणेश आणि अखेर तो विकेट प्राप्त करून दिली आणि फलंदाज मात्र या ठिकाणी बाद झालाय मिस्टर मयूर पाटील. परंतु इथे धोनी नाहीये. आता सर्व आपले लाडके क्रिकेटर आहेत, कारण सर्वांनाच आता मात्र चेंडू पकडण्याची सवय झालेली आहे. क्रिकेटचा खेळ आहे. 2 ओव्हरचा खेळ संपन्न 26 धावा 13च्या गतीने सध्या आता पावशकला ठिकाणी धावा जोडल्या गेल्या आणि पावशकला या स्पर्धेसाठी युवा उद्योजक जून नांदुरकी संघासाठी या शुभेच्छा येत आहेत. मिस्टर कृष्णा लक्ष्मण भोईर यांच्याकडून शुभेच्छा येत आहेत. आपलं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. भरपूर आपल्या सोबतीला ऑनलाईनच्या माध्यमातून व्ह्यूअर्स जोडलेले आहेत. सर्वांचं मी या स्पर्धेच्या वतीनं प्रशांत शेठ गोराडकर आणि जर्मन टेंबुली संघाच्या वतीनं स्वागत करतोय. आणि इकडे मात्र पाहू शकाल अगदी या क्रीडांगणाच्या अगदी चौफेर बाजूने भरपूर संख्येने प्रेक्षक पाहायला मिळत आहेत. आणि हा परिसरच पाहिला तर मी तर म्हणेन की क्रिकेटसाठी वेडा म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. डेफिनेटली. आणि याच दरम्यान नील काटेकर साठी एक प्राइज आलाय. प्रचित 11 उत्तमचे पुरस्कर्ते आणि या विभागातील युवा उद्योगपती आदरणीय आतिश सातवी साहेब उर्फ बबली भगत यांच्याकडनं नीलकंठसाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज असेल जर षटकार मारला तर. चला, बक्षिसांचा तर या ठिकाणी वर्षा होतोय. आणि तिसऱ्या षटकाला सुद्धा मात्र इथे दीपेश चौधरी आता मात्र सुरुवात करतोय. पहिलाच बॉल हवेत केला ऑन साईडला उंच गेलाय आणि त्याच्यामुळे पाहतो की हो टायमिंग प्रॉपर नव्हतं, परंतु चुकी घेतली गेली. अगदी स्क्वेअर लेगकडे पाहिल्या तर सहज सोपा झेल होता आणि असं वाटलं की लगभग निलकंठचे विकेट्स धोक्यात, परंतु तिकडे त्यालाही मात्र जीवनदान. फिल्डिंग मध्ये चुका होत आहेत. कॅचेस विन द मॅचेस असं मात्र समीकरण आपण नेहमीच म्हणतोय, परंतु इकडे झेल ड्रॉप होत आहेत आणि हा झेल कदाचित मात्र आपण पाहिलं तर पालेली संघाला मात्र कदाचित महागात पडू शकतोय. डेफिनेटली कॅचेस वन द मॅचेस आपण नेहमीच बघत आलेलो आहोत आणि जरूर इथे कॅच ड्रॉप झाली. स्क्वेअर लेगला जीवनदान मिळते ते बॅटर नीलकंठला. धावसंख्या धावफलकावरती 27. विशाल राऊत फलंदाजी करण्यासाठी आलेला आणि हार्ड हिटर बॅटर हा देखील हार्ड हिटिंगचं रेप्युटेशन ठेवतो, बट आज क्रीडांगणावरती ते त्याला सिद्ध करावं लागेल. आणि एका बाजूला दीपेश वन ऑफ द ग्रेट ऑलराऊंडर फ्रॉम पालिवली कमबॅक करत असताना पहिल्या षटकामध्ये ज्या रन्स आल्या होत्या तदनंतर चांगला पलटवार. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 26 धावा आल्या होत्या. त्यानंतर कमबॅक करणं गरजेचं असेल पालिवलीच्या गोलंदाजांना. फुल टॉस हिटनी बॉल होता, फुल टॉस होता, त्याचा फायदा इथे घेता आलेला नाही आणि शॉर्ट स्क्वेअर लेगकडे फिल्डर येतात, त्याच्यावरती मिळेल फक्त 1 असा. हो जरूर या ठिकाणी चांगली सुरुवात सध्या आपण पाहतोय दीपेशच्या वतीनं केली गेली, कारण पहिल्या चेंडूवरती सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती पुन्हा आपण सिंगल पाहिली. आणि यानंतर अजून एक मोठी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. आई देवी वडूनवगर विपक्ष बंटी स्पोर्ट कुकसे बोरिवली. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय की आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहा. आणि आज वाशिर संघाने सुद्धा कमाल केली या स्पर्धेमध्ये.
लो फुटा चेंडू ऑनसाईडला टर्न केलाय, चेंडू चालला अगदी जमिनीला रेंगाळत, पुन्हा मात्र शत्रशक चेंडूवरती वेगानं झेपा होतोय, पुन्हा सिंगल धाव. आणि इथून जर समीर आपण पाहिलं तर जरी मरी पालवली संघाने प्रत्येक चेंडूवरती सिंगल तर धाबा खर्च केला तर म्हणेन की एक चांगली अचिव्हमेंट त्यांच्या सांगी असू शकेल. हो डेफिनेटली, कारण तो पलटवार असेल. कारण पहिल्या 2 ओव्हरमध्ये ज्या रन्स आल्या होत्या त्या कुठेतरी थांबवणं गरजेच्या आहेत. आणि पालिवलीचे पाठीराखे आज एवढ्या संख्येने आलेत की त्यांची ऊर्जा कुठेतरी खेळाडूंच्या अधिकच वाढताना दिसते. 28-29 धावा धावफलकावरती लागल्या. 29 विशाल स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा. दीपेश शॉर्ट ऑफ लेन दा बॉल होता ऑन साइडला, पुन्हा वळवलाय. 1 धाव इथे मिळाली आहे. सिंगल रन्स येतात या ओव्हरमध्ये. मागच्या 4 बॉलमध्ये 4 रन्स खर्च केलेत. हे कमबॅक करण्यासारखंच असेल. हो निश्चितपणे एक चांगली लाईन त्यांनी मेंटेन केलेली आहे आणि पाहू शकला एक चांगला टप्पा त्याने पीक केलाय. आणि त्या अनुषंगानं दीपेश चौधरी मात्र या ठिकाणी गोलंदाजी साकारतोय. पहिल्या 4 बॉलवरती 4 सिंगल खर्च केल्या. अजूनही 2 बॉल जरूर त्याच्या बातेतून बाहेर येणं गरजेचे पाहायला मिळतील. आणि जर त्या 2 पैकी एखादा चांगला जर फटका जर एखाद्या बॅटरच्या वतीने निघाला तर मात्र जरूर पूर्णपणे समीकरण ते बदलू शकतोय. आणि ती ताकद नीलकंठकडे आहे. जरूर आणि त्याच्यासाठी शुभेच्छा येतात मिलिंद पंडित पाटील. परफेक्टली यॉर्क लेंथ बॉल होता आणि बॉल येते पॉइंटच्या दिशेने. मिलिंद पंडित पाटील म्हणजेच द केक क्राऊन अँड कंपनीचे ते सुद्धा ऑनर आहेत. त्यांची ब्रँच कुडूस येते. आणि जरूर मिलिंद पाटील यांच्याकडे स्पर्धेला आणि टीम जुनांदुर्गीला शुभेच्छा येतात. त्यांचं स्वागत आहे. अगदी प्रत्येकाच्या घराघरापर्यंत मात्र सध्या आपण पाहतो ही स्पर्धा पोहोचलेली आहे. आणि ते कार्य सध्या प्रिन्स मूव्हीज करत असताना आपण पाहतोय द केक क्राऊन ट्रॉफी 2026. हो फटका हवेतला टायमिंग प्रॉपर नाहीये. शत्रशक आहेत अगदी डीप स्क्वेअरलेकडे, परंतु जोपर्यंत चित्र उत्तम फेक करतात तोपर्यंत 2 धाबा त्या ठिकाणी वेगानं पूर्ण केल्या गेल्या. आणि टाळ्यांचा गजर पाहायला मिळतोय खेळाडू कक्षामध्ये. या 3 ओव्हरचा खेळ संपन्न 11च्या गतीनं आतापर्यंत धाबा जोडल्या गेल्या. परिधी 11 जुनांदुर्गी संघानं 33-1 गड्याच्या मोबदल्यात. चला तर नीलकंठसाठी मिलिंद पाटील यांच्याकडनं देखील पारितोषिक असेल. 3 सिक्सरसाठी 500 रुपयांचं कॅश प्राईज त्याला दिलं जाईल. आणि सध्या आपण बघतोय की प्रेक्षक जनसमुदाय दोन्ही टीमचे पाठीराखे मोठ्या संख्येने तुम्हाला बघायला मिळतात. त्या स्पर्धेचा आनंद घेत असताना परिधी 11 जय हनुमान जुनांदुर्गी आणि एका बाजूला संघ तुम्ही बघतायत या ठिकाणी जरी मरी पालिवली या 2 बलाढ्य संघांदरम्यानची लढत आहे. आणि क्रिकेटचा अद्भुत शो तुम्ही पाहतायत. आज या टेंभोली गावामध्ये रंगत असताना हा क्रीडा महोत्सव द केक क्राऊन कंपनी ट्रॉफी 2026 पर्व 2 जय हनुमान टेंभोली तथा ग्रामस्थ मंडळ टेंभोली आयोजित भव्य डे नाईट क्रिकेट स्पर्धा. चला बंटी स्पोर्ट कुकसे बोरुली संघ आपण लगेचच रिपोर्टिंग करा, कारण आई देवी वडूनगर संघाचे कॅप्टन पोहोचलेले आहेत. यानंतर होणारा पुढील सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला बंटी स्पोर्ट बोरिवली आणि आई देवी वडूनगर दुसऱ्या फेरीतील तो सामना तुम्हाला बघायला मिळेल. वडूनगरचे कॅप्टन उपस्थित आहेत. म्हणजे आज पडघामधील आय थिंक दुसरा संघ वाशिरेनंतर. हो आणि तो सामना सुद्धा मात्र हॅलो उदय आलाय शेवटच्या ओव्हरसाठी. पुन्हा पाहू शकला ठिकाणी अगदी फुलर लेन बॅटच्या ठेवला चेंडू मात्र स्पर्श झाला आणि पाहू शकाल सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो एका धावेने आता पुढे जाताना 34 आकड्यावरती. आणि कुठेतरी मागचं हे जे षटक होतं ते इकॉनॉमिकल राहिलं, जे ते 7 धावा आल्या आणि तिथून मोमेंटम कुठेतरी पालिवली टीमनं आपल्या बाजूने घेण्याचा प्रयत्न केलाय. मात्र अजूनही डावामध्ये 5 चेंडू शिल्लक आहेत. उदय गोलंदाजी करतोय मानिपाडा इनकडनं ओव्हर द विकेट. हो फुल लेन वेगवान बॉल ते सर्रार सरळ विकेट किपरच्या हातामध्ये येतो डॉट बॉल. यालाच म्हणतात पलटवार आणि हा पलटवार केलाय पालिवलीकरानं. आणि आता मात्र त्यांचा जल्लोष पाहायला मिळतोय. क्रिकेटचा खेळच असा आहे की कधी सामना कुणाकडे झुकेल याची मात्र आपण भविष्यवाणी करू शकत नाहीये. डेफिनेटली अद्भुत हा खेळ आहे. हो त्याचं नव्हतं या खेळामध्ये होत असं. चला बंटी स्पोर्ट बोरिवली कुकसे बोरिवली कॅप्टन या आपण लगेचच टॉस करण्याकरिता. 4 बॉल आणि फलंदाजांचा मानस असेल की 6 ते 7 धावा आणखी जोडण्याचा
प्रयत्न करायचा आहे. इथे बॅटची आतली कडा होती आणि इथे काय घडलंय, फलंदाज होतोय धावबाद. रनआउटच्या स्वरूपामध्ये निलूच्या खेळीचा अंत. बॉलमध्ये 12 धावा त्याच्या बॅटमधून निघाल्या. दरम्यान पाहू शकाल या ठिकाणी शिबागमन झालेला आहे. कुक्षे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि प्रशांत शेठ गोराडकर यांचे प्रिय मित्र निलेशजी देसले यांना विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती तुमचं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. 34 आणि काय पलटवार केलाय, वा, ग्रेट कमबॅक. या क्रिकेटच्या खेळामध्ये कमबॅक जरूर आपल्याला बघायला मिळतोय आणि अनेकदा आपण अप अँड डाऊन्स खेळामध्ये बघत आलोय. कधी जो संघ हा भारी पडत असतो तो कधी यशाच्या उंच शिखरावरून खाली येईल आणि कधी अपयशामधून कधी यशाची उंच भरारी घेऊन संघ पुढे स्वप्न साकार करेल. या क्रिकेटच्या खेळामध्ये ना योगी सर, समालोचकांना सांगणं तर सोपं नाहीये. भविष्यवाणी करणारे जे कोणी असतील ते सांगू शकतील. हो, आणि जेव्हा जेव्हा भविष्यवाणी क्रिकेटच्या खेळामध्ये समीर केल्या गेल्या त्या मात्र मूर्खपणा ठरल्या गेल्या. आणि खास गोष्ट म्हणजे बॅकअप सुद्धा असणं फार गरजेचं आहे. मी बॅटर पाहू शकेल निशांत आलाय, कॅप्टन ऑफ जो नांदुरकी. हो हो, फटका अभेद केलाय परंतु फर्स्ट लाय आणि लॉंग ऑनचा फिल्डर चेंडू परत पोहोचला, झेल त्यांनी पकडला परंतु पंचांचा या ठिकाणी नो बॉलचा इशारा. आणि पाहू शकेल लगेचच आता मात्र फिल्डिंग करणाऱ्या संघानं या ठिकाणी DRS ची मागणी केलेली आहे बीमरसाठी. चला तर लगेचच DRS ची मागणी देखील करण्यात आलेली आहे फिल्डिंग टीम कडनं. झेल पकडला होता आणि त्यानंतर इट्स अ नो बॉल. येस, ऑनफिल्ड पंचांनी देखील तेच दिलं होतं आणि सांगितलं टीव्ही अंपायरनं स्टे विथ युअर ओरिजिनल डिसिजन मिस्टर शकील कोटी. 3 धावा त्या ठिकाणी मिळाल्या आणि या 3 धावांनी स्कोर पुढे जाताना 37. जो दबाव वाढत होता ना योगी सर, कुठेतरी तो दबाव आता पुन्हा एकदा कमी झाला या नो बॉलवर आलेल्या रन्सने. हो, आणि आता मात्र या पुढील जो चेंडू आहे तो मात्र फ्री बॉल आहे. म्हणजे आता मात्र फलंदाजाकडे अजून एक मात्र अगदी फ्री माइंडने तो फटका खेळू शकतोय. आणि जर तिथे एखादा मोठा फटका आला तर मात्र पुन्हा एकदा मोमेंटम जो आहे तो मात्र पुन्हा मात्र जो नांदुरकी संघाकडे वळू शकतोय. फ्री बॉल ऑन साईडला फटका तर खूपच छान केला. अगदी चेंडू चाललाय जमिनीच्या मार्गाने. मिडल विकेटचा फिल्डर चेंडूवरती वेगानं आलाय. तोपर्यंत 2 धावा घेण्याचा मानस आणि 2 धावा मात्र या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स. डेफिनेटली गुड रनिंग बिटवीन द विकेट. अगदी चित्याच्या चपलाईने ऑन साइडला विथ अगेन्स्ट द स्विंग खेळण्याचा प्रयत्न केला होता. डीप मधून फिल्डर आलेत आणि त्याच्यानंतर खूप चांगला बॅट ड्रॅग करत असताना विशालला तुम्ही बघताय 2 धावा तिथे कंप्लीट करण्यात आल्या आणि धावसंख्या 39. आणि पाहू शकाल या ठिकाणी वाशिरे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विश्वास शेठ पाटील यांचे लाडके सुपुत्र प्रिन्स पाटील यांचे इथे शुभागमन झालेलं आहे. आणि त्यांच्या सोबतीला वाशिरगावचे युवा उद्योजक मिस्टर अरविंद माघे यांचं मात्र इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सध्या ऑन स्क्रीनवरती पाहू शकाल प्रिन्स पाटील. वाट बॉडी. मजबूत बांध्याचा हा खरं तर आमचा मान्यवर पाहुणे आहेत आणि हा खेळाडू देखील आपण अनेकदा त्याला 12th मॅन बघितलं आहे. ती पुन्हा एकदा उदय तयार. ओ फुल लेंथ, सुपर बॉल त्या ठिकाणी येतोय, डॉट बॉल. वा, काय जबरदस्त मात्र स्लॉग ओव्हरमध्ये मात्र या ठिकाणी उदयनं मात्र जबरदस्त मात्र परफॉर्मन्स केलाय. त्याच्या अगेन्स्ट या ओव्हरमध्ये एकही मोठा फटका आला नाहीये. अगदी फलंदाजांना मात्र त्याने पूर्णपणे रोखून ठेवलाय आणि हीच अपेक्षा होती त्याच्याकडून पालिवलीकरांना. हो, इथे फुल टॉस, त्याच्यावरती फटका आलाय चांगला आणि फेकून दिला मिड विकेटच्या पलीकडे. आमदार शांताराम मोरे यांच्या फ्लेक्सच्या डोक्यावरून 6 धावांसाठी षटकार. कडक.
बंटी स्पोर्ट कुकसे बोरुली संघाचे संघनायक. चला शेवटचा ऑफिशियल कॉल आहे की आपण नाणेफेकीसाठी या. चला चला प्रिन्स पाटील आणि मिस्टर अरविंद शेट मागे वाशिरेचे आहेत, युवा उद्योजक. चला त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. आईदेवी वडूनगर आणि बंटी स्पोर्ट कुकसे बोरिवली या दोघांमध्ये आपल्याला पुढील सामना पाहायला मिळणार आहे. प्रत्येकी 4 ओव्हरची मॅच. वेलकम दिनेशजी चौगुले आणि वेलकम प्रतीक. या दोघांना मी टॉस दाखवतो. एका बाजूला पाहू शकाल ज्या कंपनीच्या नावाने ही स्पर्धा आपण पाहतोय केक क्राऊन कंपनी आणि दुसऱ्या बाजूला आयोजक संघ अर्थात जय हनुमान टेंबिवली असं तुम्हाला कॉल द्यायचा आहे. आणि कॉल देतात या ठिकाणी वडूनगर संघाचे कॅप्टन. द केक क्राऊन असं कॉल आहे. वा आणि जशी मागणी तसा पुरवठा सुद्धा मिळालेला आहे. पाहुण्यांचा आभार आणि विनंती असेल की आपण पुन्हा जाऊन व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. आपण त्यालाच आपली मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. चला थोडीशी आपण चर्चा करू. दिनेश, या स्पर्धेमध्ये आतापर्यंत तुम्ही काय अनुभवला ज्याप्रमाणे खेळ सध्या सुरू आहे? 70 प्लस धावा या म्हणजे डिफेंड करू शकतो. 51 धावा असल्या तर मॅच 50-50 राहू शकते. आपल्यासाठी या स्पर्धेमधील हा दुसरा राऊंड आहे, परंतु संघामध्ये काय आम्हाला बदल पाहायला मिळेल की सेम टीम असेल? नाही, सेम टीम आहे. आपण अनेक वर्षे पाहतो की टेनिस बॉलमध्ये चांगला परफॉर्मन्स करतात, परंतु जे आता सध्या यंगस्टार घडत आहेत प्रत्येक गावामध्ये आपण पाहतोय प्रत्येक संघामध्ये, त्या यंगस्टारला काही इथून तुम्ही एखादा मॅसेज देऊ इच्छिता? नक्कीच आमचा आईदेवी वडूनगर संघ हा रिबिल्डिंग स्टेजमध्ये आहे आणि मी यंगस्टर लोकांना एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही क्रिकेट खेळताना जास्त प्रेशर घ्यायची गरज नाही. तुम्ही क्रिकेट खेळायचा आनंद घ्या. जे तुम्हाला करायचं आहे ते आपण्याप होऊन जाईल. आणि या स्पर्धेचे जनक प्रशांत शेठ गोराटकर यांच्यासाठी काय म्हणणार? कारण पहिल्यांदाच रजनी क्रिकेट त्यांच्या माध्यमातून घडलेले आहे टेंबिवली गावामध्ये. नक्कीच वडूनगर, कारिवली, खारबाव, पायगाव, टेंबिवली या भागामध्येही प्रथमच रजनी स्पर्धा फार कमी होतात, डे नाईट स्वरूपाचे टुर्नामेंट्स. आणि नक्कीच जेवढे आभार व्यक्त करू प्रशांत गोराटकर आणि परेश गोराटकर यांचे आणि तसंच संपूर्ण जय हनुमान टेंबिवली या संघाचे तेवढे कमी आहेत की प्रयत्न करू. आपल्या संघामध्ये एखादा नवीन चेहरा आणि कुठल्या खेळाडूकडून जास्त अपेक्षा असतील या स्पर्धेमध्ये? राजू भाऊ दोन मॅचेस नव्हत्या, आता इनमध्ये आहेत. मग त्याच्याकडून तुला काय अपेक्षा? लेजंड ऑफ बोरिवली त्याला नेहमीच आपण उल्लेख करतो, निलेश देसले संघामध्ये आहे. हो आहे, दोघे पण आहेत. मग समोर वडूनगर संघ आहे, काय प्रेशर वगैरे आहे, मानसिक दडपण वगैरे काय असेल? काय नाही, असं काय नाही. मॅच एन्जॉयमेंट सगळ्यांना करून देऊ. भरपूर प्रवास मोठा तुम्ही कापून या स्पर्धेमध्ये आलात, त्याचं खास उद्दिष्ट काय आहे की प्रशांत दादांनी तुम्हाला इन्व्हाइट केलं की तुमची इच्छा होती की या विभागामध्ये आम्हाला खेळायचं आहे? निलेश काकांनी आम्हाला 2 दिवसा अगोदर कॉल केला, आपण मॅच भरली आहे, खेळायला जायचंय. चांगला खेळ होणार आम्ही अपेक्षा करू शकतो. हो पक्का. चला तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तर टॉस आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आपण संपन्न केला. टॉस जिंकला या ठिकाणी आईदेवी वडूनगर संघाचे कॅप्टननं आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय. आणि या टॉस बॉक्सचा आपण विचार केला तर खऱ्या अर्थानं आम्हाला चांगलं सहकार्य आपण पाहू शकाल मांगीलाल पालीवाल अर्थात मॅगी भाई यांच्याकडून आम्हाला चांगलं सहकार्य लाभलेलं आहे. त्यांचे सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, तिथे सज्ज असतील आमचे ज्येष्ठ समालोचक डॉक्टर गवली सर आणि निखिल वाकले. ओव्हर टू यू. खूप खूप धन्यवाद योगीजी पाटील. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जात आहेत एक दिग्गज समालोचक, व्हॉइस ऑफ वाडा मंडळाने व्हॉइस ऑफ खरं तर महाराष्ट्राचे नामवंत समालोचक आहे निखिलजी वाकले. स्वागत आहे आपलं. सुरुवात झालेली आहे कारण लक्ष्य जे आहे ते 46 इज अ टार्गेट. काय गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये बघायला मिळते. मयूर मात्र खूप चांगली गोलंदाजी करतोय. थँक्यू आदरणीय गवळी सर. जरीमरी पालिवली आणि त्या विपक्षामध्ये आपण परिधी 11 जून अंदुरकी अशी लढत पाहतोय. दुसऱ्या फेरीतली पहिली लढत आहे. गणेश धावडे आणि संजय. फ्लिक केलाय मनगडाचा वापर करत, बॉल चाललाय लॉंग लेगला, चेंडू सरळ निघून जाईल अत्यंत वेगानं. बॉल चाललाय 4 धावांसाठी. ओव्हर द रोप आलाय पहिला चौकार.
खरं तर गवळी सर आपला प्रवास आहे भिवंडीत आणि भिवंडीचा पूर्ण परिकक्ष म्हणजे जुना ठाणे जिल्हा खरं तर 2013ला विभाजन झालं आणि मग पालघर आणि ठाणे असे दोन वेगवेगळे जिल्हे बनवले गेले. परंतु त्याआधी साधारणतः 2000 किंवा 2005चा जो एक प्रवर्ग होता तिथे गाजलेलं क्रिकेट आणि तब्बल 25 ते 30 वर्षांनंतरचं क्रिकेट या सगळ्यांची सांगड घालत अनेक जुन्या आठवणी देखील आपल्याला ठाऊक आहेत. प्रेझेंटेशन बॉक्समधून कॉम्बॉक्समध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. मयूर म्हात्रे 3 चेंडू त्यांना हाताळलेत आणि 5 धावा ज्या धावफलकावरती कनेक्ट झाल्यात. चेस करतायत धावफलकाचा इथे पाठलाग केला जातोय. 46 ची गरज आहे रिक्वायरमेंट. आणि पहा क्रीडांगणावरती झटापट जरूर घडली परंतु त्यात सरशी झाली आहे. नशिबाची साथ मिळाली फलंदाजांना जे इथून मात्र धावा कनेक्ट केल्या गेल्यात. बॅटला ब्रश होऊन बॉल मागच्या झोनमध्ये आला होता. बॅकवर्ड लेग स्लिपचा खेळाडू त्यानं डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न इथून जरूर केलाय. सिंगलच्या मदतीनं 4 बॉलचा खेळ संपलाय. संघाची टोटल 6 या आकड्यावरती आहे. 46 धावांची गरज आहे गवळी सर. नाही डेफिनेटली डायरेक्ट हिट जर झाला असतं तर कदाचित पंचांना विचार करावा लागला असता. स्टिअर केलाय बॉल स्वीपर कव्हरला झटापट घडली आहे. व्हॉट अ नॉक. इट्स अ ग्रेट एम आणि परतावं लागणार आहे डिरेक्ट हिट. पहिला ब्रेक थ्रू धावचीच्या स्वरूपात धक्का क्रमांक पहिला. इथे पहा काय एम बांधलाय काय अंदाज बांधलाय. परतीचा प्रवास होईल इथून पालिवलीच्या या एका खेळाडूचा. संजय चौधरी धावचीत होणाऱ्या पहिल्या फलंदाजाचं नाव आहे. सर ग्रामीण भागामध्ये आपण आहोत विशेषतः म्हणजे भिवंडीचं जसं आपण नदी नाका पालटला ग्रामीणला सुरुवात होते आणि जुन्या काळात आपण म्हणायचो ना की जिथून खरं तर आपल्या संघर्षाची ठिणगी पडली त्या मराठी शाळा जिथून आपण संघर्ष केला त्या सगळ्या शासकीय गोष्टी आणि जशी उन्हाळ्याची सुट्टी लागली तशी मराठी शाळांची क्रीडांगणं किंवा ती पटांगणं आपल्या पारंपरिक खेळांनी सजायची. मग त्यात गोट्यांची रिंगणं असू द्यात विटी दांडू असू द्यात तिथं खरं तर पारंगतता या नेम किंवा एमला पारंगत करणारे ते खेळ असायचे आणि त्याचं एक्झिक्युशन मात्र इथे मैदानाच्या आतमध्ये. फटका चांगला आहे इनफिल्डच्या डोक्यावरून ओव्हर द हेड ऑफ द बॉलर. बॉल चाललाय. इट्स सो ब्युटिफुल सो एलिगंट जस्ट लुकिंग लाईक अ वाव. 6 धावांसाठी ठोकलाय षटकार. तर काही सन्मान आहेत ते सन्मान आपण इथे संपन्न करतोय. आज आपल्यामध्ये पाहू शकाल माजी सरपंच विस्वाजी पाटील यांचे सुपुत्र प्रिन्स विश्वास पाटील आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करतोय. या स्पर्धेचे जनक प्रशांत शेठ गोराडकर यांच्या शुभ हस्ते आपण प्रिन्स पाटील यांना मात्र इथे सन्मानित करतोय. वाशिराचे माजी सरपंच विश्वाजी पाटील यांचे चिरंजीव सुपुत्र आणि त्यांना आपण इथे सन्मानित करीत आहोत. त्यानंतर वाशिराचे युवा उद्योजक मिस्टर अरविंद शेठ माघे आपल्यामध्ये आज आलेले आहेत आणि आज वाशिरा संघ सुद्धा चांगला परफॉर्मन्स करतोय या स्पर्धेमध्ये. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करतोय. हे सर्व मित्रमंडळी आहे. प्रशांत शेठ गोराडकर जेव्हा त्यांनी या प्रथमतःच परग्यामध्ये पाऊल टाकला आणि एवढा त्याचा नेटवर्क आता त्या विभागामध्ये लॉंग झालाय की अगदी प्रत्येकाचं काळीज म्हणून ते सध्या कार्यरत आहेत. पुन्हा त्या सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि जाऊया पुन्हा कॉम्बॉक्सकडे. थँक्यू. थँक्स. आपण पहिल्या षटकात जर बघितलं षटकार काय लगावला होता. स्ट्रेट हिट डाऊन दी ग्राउंड. उंची जास्त आणि लांबी जास्त. चांगली सुरुवात. 12 धावा झालेल्या आहेत. एक फलंदाज बाद झालेले आहेत आणि समोर जे लक्ष आहे 46 धावांचं आहे. आता मात्र दुसरं षटक घेऊन येतोय तो म्हणजे निशांत ठाकरे कॅप्टन संघाचा कर्णधार आहे. येस टीमचे कॅप्टन मिस्टर निशांत आलेत. दुसरं षटक जे प्रगती पथावर घेऊन येतील. कॅप्टन लीडिंग फ्रॉम दी फ्रंट. समोरून भिडण्याकरता कर्णधार देखील सज्ज आहे. षटक क्रमांक दुसरं. पहिलाच बॉल लेफ्ट आर्म राऊंड स्टम्प्स आणि पहा काय वळण दिलंय बॉलला. बॅटची कडा घेऊन चेंडू चाललाय फ्लाइंग स्लिप मधून जिथून फक्त एक सिंगल प्राप्त होईल आणि आदरणीय देवीदासजी भालेकर यांच्या वतीनं 200 रुपयाचं कॅश प्राइज प्रति षटकाराला दिलं जाणार आहे. पालिवली संघ म्हणजे प्रथमेश जी प्रत्येक गावकऱ्याचं स्वप्न असतं ना की माझा गाव जिंकावा त्याकरता काहीही. हेच तर ग्रामीण क्रिकेटचं श्रेष्ठत्व आहे.
विजयाकरता 17 चेंडू शिल्लक, 33 धावसंख्येची गरज आहे. बॉल तयार, फटका फसलाय, चेंडू बराच काळ हवेत आणि पहा हातातनं झेल देखील गवळी सर धरणी मातेला केला दान. टाइमपास चित्रपटातलं एक वाक्य आहे की गळपटला, तसाच अक्षरशः हा चेंडू देखील क्रीडांगणावरती गळपटलाय. नाही मागात ठरू शकतं, कारण सोपा झेल होता खरं तर शॉर्ट कव्हरला. आणि जेव्हा तुम्ही झेल घेतात ना तेव्हा संघात मनोधैर्य वाढत असतं आणि इथे मात्र कधीतरी हे धोकादायक ठरू शकेल. जीवनदान मिळतं. 16 चेंडू 32 धावसंख्येची गरज आहे. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता, परंतु इथे फटका फसला आणि यष्टीरक्षकाला देखील चकवून चेंडू बॅकवर्ड लेग स्लिप मध्ये पोहोचला, जिथून एक सिंगल प्राप्त होतीये. येस, डेफिनेटली बॅटला स्पर्श झाला नव्हता. खरं तर फुलटॉस चेंडू होता, सरळ बॅटने खेळला असता जास्त धावा मिळू शकल्या असत्या, परंतु क्रिकेट एक अनिश्चितचा खेळ आहे, तसा प्रयत्न झाला नाही. रिव्हर्स अटेम्प्ट खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. बाईच्या रूपाने एक धाव मात्र मिळते. संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे 15 या आकड्यावरती. 3 बॉलचा खेळ संपलाय. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. पुन्हा एकदा स्विच इट करण्याचा प्रयत्न. अगर घी सीधी उंगली से ना निकले तो उंगली टेढ़ी करनी भी चाहिए. आणि कदाचित या क्लायमेटिक कंडिशन मध्ये फलंदाजी करणं हे आता आव्हानात्मक, इट्स अ चॅलेंजिंग फेज फॉर द बॅट्समन. फलंदाजांकरता अत्यंत आव्हानात्मक परिस्थिती आहे गवळी सर. डेफिनेटली, कारण असं वाटते की ड्यू फॅक्टर सुद्धा काम करताना दिसतंय आणि वातावरणात सुद्धा गारवा आलेला आहे. आणि अशा कंडिशनमध्ये मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करणं तितकंसं सोपं राहणार नाहीये. शिवाय मोठी धावसंख्या उभी करणं हे सुद्धा तितकंसं सोपं राहणार नाहीये. 46 धावसंख्येची गरज आहे हा सामना जिंकण्याकरता. 1.4 षटकांचा खेळ संपलाय. जरीमरी पालिवली मात्र 16 या धावसंख्येवर एक गडी त्यांनी गमावलाय. करंट रन रेटचा जर विचार केला तर 9.60 रिक्वायरमेंट आहेत. 12.60 या पद्धतीने इथून धावा कराव्या लागणार आहेत. निशांत ठाकरे षटकातला पुढचा बॉल घेऊन लेफ्ट आर्म राऊंडी विकेट. फटका चांगला आहे, प्रॉपर कनेक्शन, बॉल चाललाय, त्या बॉलवर टाकली आहे झडप. शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर कधी कधी नशिबाला देखील झुकावं लागतं. त्याचं मूर्तिमंत उदाहरण क्रीडांगणाच्या आतमध्ये ऍक्शन रिप्ले पाहूयात. व्हॉट अ शॉट, चांगला फटका कन्वर्ट केला होता. स्क्वेअर ऑफ द विकेट, झडप टाकली शेवटच्या टप्प्यात आणि अक्षरशः रोखलं चेंडूला. प्रिन्स मूव्हीज त्यांचं स्वच्छ आणि पारदर्शक चित्रण दाखवलं. शेवटच्या क्षणी इथून मात्र शर्थीचे प्रयत्न केले, धावा रोखल्या, 5 धावा त्यानं वाचवल्या. नाही, मी बऱ्याचदा म्हणतो प्रतीकजी की बाहेरून बोलणं फार सोपं आहे. मी बऱ्याचदा म्हणतो ना की पाण्यात राहतो मासा, झेप घेतो कैसा, जावे ज्याच्या वंशी तेव्हाही कळे. तिथं गेल्यावरच कळतं पाय कसे थरथर कापतात. अंडर प्रेशर खेळणं इतकी सोपी गोष्ट नसते. नाही, पण वाटे एफर्ट, जबरदस्त एफर्ट बघायला मिळाला. संघासाठी महत्वपूर्ण अशा 4 धावा वाचवतोय हा क्षेत्ररक्षक तनिष. डीप यॉर्कर पुन्हा एकदा पहा, पॉकेटचा वापर करतोय. अगदी नियंत्रित वाईड लाईनच्या बरोबर आतून चेंडूचं डिलिव्हर्जन केलं जात आहे. म्हणजे याच माध्यमातून जर आता आपण पाहायला गेलो, एंड ऑफ दी सेकंड ओव्हर, दुसऱ्या षटकाचा खेळ इथून संपलाय आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 17-17. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 14.5 धावा प्रति षटक सरासरीने 29 धावसंख्येची गरज आहे. 29 रन्स नाव रिक्वायर्ड टू विन दिस मॅच फॉर टीम जरीमरी पालिवली संघ. गवळी सर. येस, 12 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र सामना अगदी संघर्षपूर्ण अवस्थेमध्ये आलेला आहे. 12 चेंडू आणि 29 धावा म्हणजे कशमकश संघर्ष बघायला मिळेल. मात्र तिसरं षटक जे आहे हे फार महत्त्वाचं ठरणार आहे आणि यामध्ये पिक्चर क्लिअर होईल. सामना कुठल्या संघाच्या बाजूला झुकेल हे चित्र क्लिअर होईल. तिसरं षटक घेऊन येईल ललित. फार यांकडनं गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ होईल. व्हीआयपी कक्षाकडून गोलंदाजी करेल ललित. 12 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता आहे. वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे. विशेषतः परिधी 11 जून अंदुरकी संघ
पेनल्टीचा सामना आपल्याला करावा लागू शकतो, याची नोंद घ्या. आयोजकांकडनं देखील सूचना आल्यात. बी युटिलाइज युअर बेस्ट टाइम. वेळेबाबतीत तुम्हाला सतर्क राहावं लागेल. 17 धावा, 2 षटकांचा खेळ संपलाय. रिक्वायरमेंट्स वाढल्यात. 14.50 प्रति षटक सरासरीनं धावा कमवावा लागणार आहेत. बॉल तयार. इथे पहा प्रॉपर बॉलिंगची ऍक्शन देखील तैनात. नियंत्रण होतं चेंडूंमध्ये आणि पंचांचा निर्णय मात्र इथे आपण पाहतोय स्थिर स्थावर. त्या निर्णयाला आव्हान देण्याचं काम फलंदाजानं केलंय. पंच शकील कोटी सर जे मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. इथे आपल्या टेक्निकल रूम मध्ये देखील पंचांना आमंत्रित केलं जात आहे. येस, इट्स अ फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू होता. अगदी उजव्या स्टेजच्या बाहेरनं अगदी बॅटच्या जवळून हा चेंडू निघून गेला होता. इट्स अ डॉट बॉल. बॉल तयार. ललित ठाकरे षटकातला पुढचा बॉल ओव्हर दी स्टंप्स. फटका पहा कन्वर्ट केलाय. बॉल चाललाय लॉंग ऑनला. अत्यंत वेगानं आले क्षेत्ररक्षक आणि फेक जोवर होईल. इथे धोक्याचे संकेत. परतावं लागणार आहे फलंदाजाला. डाऊन दी एंड विकेटचं बदन धावचीच्या स्वरूपात. धक्का क्रमांक 2. फलंदाज बाद. लाडाच्या पाहुण्यानी इथे मात्र आपण ऍक्शन रिप्ले पाहतोय. अत्यंत वेगानं सतर्कतेनं त्यानं फेक केली आणि त्यानंतर यस राजेश होते त्या क्षेत्रात. तिथून मात्र 18 या धावसंख्येवरती दुसरा धक्का. या धावसंख्येवरती धावफलक आहे. 16.80 च्या रनरेटनं आता धावा करायच्या. राजेश आणि दीपेश ही जोडी क्रीडांगणावरती आहे. बॉल तयार. आखू टप्प्याचा बॉल ग्लान्स करण्याचा प्रयत्न झालाय. फटका फसलाय. फ्लाइंग स्लिपचा खेळाडू अत्यंत तत्परतेनं आला. इथून परतावं लागणार आहे. 1 मोर विकेट डाऊन. जसा पत्त्यांचा बंगला कोलमडावा तसा जरीमरी पालिवली संघाचा डाव आता कोलमडतोय की काय अशा अवस्थेमध्ये सामना इथून मात्र जाऊन पोहोचलाय. बॅट्समॅन आउट. गुस्से में देती है गाली. शॉर्ट बॉल होता. आखूट टप्प्याचा चेंडू होता आणि हुक करण्याचा प्रयत्न केला गेला होता. मात्र बॅट आणि बॉलचा चांगल्या प्रकारे संपर्क झाला नाही आणि शॉर्ट फायनलिंगला एक सोपा सुंदर झेल. आता मात्र पालिवली संघ अडचणीत आलेला आहे आणि पालिवली संघाच्या गोटामध्ये एक स्मशान शांतता पसरलेली आहे कारण त्याचे समर्थक मोठ्या संख्येने आलेले आहेत. बॉल तयार. क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळायचा होता. एक्झिक्युशन फलंदाजाला या फटक्याचं करता आलं नाही. लाईन ऑफ ऍक्शन चेक केली जाते. इथे पहा प्रॉपर गोलंदाजी. इट्स अ ऑफ ब्रेक आणि त्या फटक्याला खरं तर आडव्या बॅटनं मिड विकेटच्या झोनमध्ये कन्वर्ट करायचं होतं. असफलता प्राप्त झाली फलंदाजाला. डॉट बॉल. 2.4 षटकाचा खेळ संपलाय. नीरवजी गोळे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत जे परिधी 11 दुरांदरी संघाचे पॅकर्स आहेत. यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम अँड सुस्वागतम. सूरजजी पाटील यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. आपलंही मनापासून हार्दिक स्वागत आहे. गोलंदाज तयार. ललित ठाकरे पुन्हा एकदा मी तर म्हणेन की थोडीशी तंत्रशुद्धतेची उणीव. इथून टिपिकल कॉपीबुक स्टाईल फटके येणं अपेक्षित होतं परंतु बॉलच्या मेरिटनुसार फलंदाजी होत नाहीये. त्यामुळे आता 7 चेंडू आणि 27 धावसंख्येची गरज. दिल्ली बहुत दूर आहे अभी. नाही खरं तर पहिल्या षटकामध्ये खूप चांगली सुरुवात झाली होती. 12 धावा आल्या होत्या. त्यानंतर मात्र खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. पुन्हा एकदा पालिवलीकर सज्ज. इथून मात्र चेक करावी लागेल लाईन ऑफ ऍक्शन. पंच निर्देशित करतात. व्हाईट बॉलचं सिग्नल धावफलकावर होईल कनेक्ट आणि आता आव्हान दिलंय
क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघानं. चला आपण आपल्या टेक्निकल रूम मध्ये आमंत्रित करूयात तिसऱ्या पंचांना देखील. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून सर्व काही आहे ते पारदर्शक आहे. द केक क्राउन ट्रॉफी 2026 प्रिन्स मूवीज. इट्स अ वाईड बॉल. डिसिजन बाय द थर्ड अंपायर. यू लॉस्ट युअर रिव्ह्यू. आणि 20 धावा अशा धावफलकावरती झाल्यात कनेक्ट. विजयाकरता 26 धावसंख्येची गरज आहे. पॉल तयार. ललितच्या विरोधात हा फटका. हवाई हल्ला निश्चित चढवला, परंतु फटक्यात ताकद कम और गुस्सा ज्यादा. इथून मात्र धावा कनेक्ट होतील. फक्त 2 आणि तिसरीचं धाडस देखील केलंय, परंतु परतीचा प्रवास होईल इथून. विकेटचं झालंय पतन. बॅट्समॅन आउट. सर, खरं तर या स्पर्धेचे प्रणेते तथा शिल्पकार आदरणीय प्रशांतदादा गोराटकर असतील, परेशदादा गोराटकर असतील. मी बऱ्याचदा म्हणतो की जग तेव्हाच तुम्हाला किंमत देतं जेव्हा तुम्ही काहीतरी करून दाखवता. अत्यंत प्रतिकूल आणि गरीब परिस्थितीतून संघर्ष करून या दोन्ही बंधुराजांनी स्वतःचं एक वेगळं साम्राज्य बनवलं. आणि मी याआधी देखील उल्लेख केला की आपण अभिमानानं एक गोष्ट बोलतो की आमची कुठेही शाखा नाही, परंतु तब्बल 7 शाखा आपल्या केक क्राउन कंपनीच्या माध्यमातून त्यांनी उभ्या केल्या. अदबीनं आपण आपल्या राज्याच्या बाहेरच्या व्यावसायिकाचं नाव अदबीनं घेऊन त्याला पाठबळ देखील देतो, परंतु मराठी युवकाच्या पाठीमागं आपण फार कमी वेळा उभं राहतो. परंतु ते उभं राहण्याची गरज आहे, आता ती काळाची गरज आहे. त्यामुळे सलाम आहे आदरणीय प्रशांतदादा गोराटकर आणि परेशदादा गोराटकर तुमच्या मेहनतीला. म्हणजे आईवडिलांनी केलेली मेहनत आणि त्या मेहनतीचं केलेलं त्यांनी चीज, निश्चितच तुमच्या त्या मेहनतीला सलाम आहे. इथून वळूयात आपण मैदानाच्या आतमध्ये. जरीमरी पालिवली संघ क्रीडांगणाच्या आतमध्ये आपलं नशीब आजमावतोय. शेवटच्या 6 बॉलचं सत्र गवळीसर इथून शिल्लक आहे आणि विजयाकरता गरजेची धावसंख्या आहे ती मात्र 24. 6 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. आव्हान थोडंसं कठीण आहे, अशक्य मात्र नक्कीच नाही. अंतिम षटक अक्षय. पहिला चेंडू आणि फेकून द्यायचा प्रयत्न आणि चेंडू निघून जातोय. लॉंग लेग. आय थिंक फलंदाज बाद झालेला आहे. पाहूया पंचांचा काय इशारा येतोय. हिट विकेट. हिट विकेट. यापेक्षा मोठं दुर्दैव असू शकत नाहीये. खरं तर इम्प्रोवाइज फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, शफल क्रॉस झाला होता आणि हिट विकेट. रिप्ले मध्ये आपण पाहूया. यस, हिट विकेट. म्हणजे नशीब जे होते ना, नशीब ते खरं तर गोलंदाजाच्या बाजूने होते असंच म्हणावं लागणार आहे. पहिल्या बॉलवर पालिवलीकर सांगत असतील आता पहिली आले म्हणजे फक्त 3च मारायचे आहेत. अशा वेळी झटक्यात नशिबानं काटा बदलला आणि खऱ्या अर्थानं गोलंदाजानं देखील आता सुटकेचा निश्वास टाकला असेल की थोडक्यात बचावलो. आता उर्वरित 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 24 धावसंख्येची गरज आहे. अजूनही सामना संपलेला नाही, कारण मी बऱ्याचदा म्हणतो की जिथे सर्व काही संपलंय असं तुम्हाला वाटायला सुरुवात होते ना, तिथूनच खरं तर जिद्दीनं पेटून उठा. इतक्या जिद्दीनं पेटून उठा की समोर ध्येय जोपर्यंत आपल्याला सापडत नाही तोपर्यंत त्या ध्येयाचा पाठलाग आपल्याला करत राहायचा आहे. षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा. हा चेंडू मात्र स्क्वेअर आहे, डाव्या स्टिकच्या बाहेरून जातोय आणि पंचाचा इशारा वाईड बॉल. 5 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 23 धावसंख्येची गरज आहे. बॅटिंग करतीये जरीमरी पालिवली. सगळा फुल क्राऊड पालिवलीकरांना पाठबळ देण्याकरता इथवर पोहोचलाय आणि त्याच गोष्टीची किंमत इथे मात्र कळावी लागेल फलंदाजांना विशेष करून. 5-23.
पुन्हा फटका खेळण्याचा फटका फसलेला आहे. चेंडू हवेत मात्र झेल होणार नाही कारण डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय. तोपर्यंत मात्र फलंदाजाला संधी मिळाली ती फक्त आणि फक्त 2 धावा घेण्याची. आता मात्र आव्हान जवळपास संपुष्टात येतं की काय. एकंदरीत कृपया जे बाउंड्रीच्या आतमध्ये काही प्रेक्षक बसलेले आहेत त्यांना विनंती आपण बाहेर थांबायचं आहे प्लीज. आपण बाउंड्रीच्या आतमध्ये डेंजर झोन मध्ये आहात आपण, कारण ती बाउंड्री आहे, रॅलिंगला बाउंड्री टच आहे. पहा, प्रत्येक प्रेक्षकाला विनंती आहे की जी रेलिंग आहे दॅट इज इटसेल्फ इज अ बाउंड्री. तीच बाउंड्री आहे. त्यामुळे एखादा क्षेत्ररक्षक जर वेगानं आला आपल्या अंगावर तर मग याआधी मगाशी एक हादसा घडलाय. कृपा करून सेफ्टी फर्स्ट. दुसरी गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला आणि एखादा झेल सुद्धा सुटू शकतो, त्यामुळे निर्णय बदलू शकतो हे लक्षात घ्या आपण. थँक्स पुन्हा एकदा आपला आभार. व्हेरी वेल बॉल. खरं तर पॉकेटचा वापर केला गोलंदाजानं. आता फुलिश लेन गोलंदाजी तो करत असताना राऊंडी विकेट आलाय. क्रॉस सीम ऍक्शन, प्रॉपर ब्लॉक गोलंदाजी टाकण्याचा प्रयत्न धाडसताना केलं. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला देखील थांबवलंय. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. शेवटच्या औपचारिकता ज्या इथून मात्र शेष. द केक क्राउन ट्रॉफी एक सक्सेसफुल आणि अत्यंत दिमागदार स्पर्धा सध्या तुम्ही आजचा या स्पर्धेचा पहिला दिवस अनुभवताय. एक शेवटच्या अंतिम बॉलचा खेळ इथून मात्र शिल्लक आहे. यस, आज जुनांदुर्की संघाला मात्र समीर ठाकरेची उणीव भासली नाही. आज समीर ठाकरे खेळू शकला नाही संघात, पूर्णपणे फिट नाही आज. जुनांदुर्की संघाचं पारडं इथून मात्र जड पाहायला मिळालं. सामना निश्चित जिंकलाय. मनपूर्वक अभिनंदन टीम परिधी 11 जुनांदुर्की संघाचं मनापासून अभिनंदन. आणि पालिवलीकर, पहिल्या फेरीतली पहिलीच मॅच प्रेक्षकांची मनं तुम्ही जिंकलात. त्यामुळे आता जरी अपयश आलं असलं तरी देखील तुम्ही देखील चांगला खेळ केलात यात तेळ मात्र शंका नाही. तुम्हाला शुभेच्छा आहेत अनेक आणि थँक्यू, धन्यवाद. जुनांदुर्की संघ कर्णधार आयोजकांशी लगेचच संपर्क साधा. जुनांदुर्की संघाचा टीम कॅप्टन आणि या मॅचचा सुपर हिरो ठरला आहे यस, मयूर पाटील इज द मॅन ऑफ द मॅच. सुरुवातीला सलामीला आला बॅटिंग करण्यासाठी आणि खरं तर उपयुक्त अशी 17 धावांची खेळी केली, म्हणून मयूर इज द मॅन ऑफ द मॅच. मयूर आपण यायचं आहे लगेचच. यस, आमचे सन्माननीय आमचे मार्गदर्शक पंढरीनाथजी गोराटकर साहेबांनी विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात येईल. पंढरीनाथ गोराटकर साहेब या स्पर्धेचे मार्गदर्शक. आपण यायचं आहे. खास करून आमचे स्पर्धेचे मुख्य आयोजक माननीय प्रशांतजी गोराटकर यांचे पिताश्री आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात येईल. यस, पंढरीनाथजी गोराटकर साहेब आपला हार्दिक स्वागत आहे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. मयूर आपण यायचं आहे. यस मयूर, खूप खूप अभिनंदन, कारण दुसऱ्या फेरीतली मॅच जिंकलेली आहे, खास करून सामन्यावरचा किताब पटकावलेला आहे. सर्वप्रथम केक क्राउन कंपनीच्या माध्यमातून आपण करसनजी फुलोरे
करसनजी फुलोरे यांच्याकडून स्पॉन्सर झाली आकर्षक मोमेंटोज सर्वप्रथम. त्यानंतर केक्रॉन कंपनी, केक्रॉन असं एक सुसज्ज, कारण 7 आमच्या शाखा आहेत त्यांच्या माध्यमातून हा एक केक, मुख्य आयोजक त्यांच्याच माध्यमातून हा केक. आणि त्यानंतर मॅन ऑफ द मॅचचा आम्ही देणार आहोत हा चेक, मॅन ऑफ द मॅचचा चेक जे हनुमान टेंबवली, बँक ऑफ टेंबवलीचा हा चेक. पंडितराज आपला आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय. आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी आलात. मयूर, यस मयूर, आपण यायचंय. मयूर, खरं तर 46 धावांचं लक्ष होतं. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या. थोडासा मानसिक दबाव नक्की झाला असेल. नाईटची मॅच आहे तर दबाव तर नव्हता, कारण का बॉलर आमचे चांगलेच आहेत आणि चांगलीच बॉलिंग केली त्यांनी. 17 धावांची जी उपयुक्त खेळी केली होती तेव्हा मनात काय आलं होतं? माझा हा होम ग्राउंडच आहे आणि मी टेंबोलीच प्रॅक्टिस करतो. हा जो विजय आहे कोणासाठी समर्पित करणार महत्वपूर्ण, का दुसऱ्या फेरीतला विजय हा महत्वपूर्ण विजय टीमसाठी. तर मित्रांनो होता मयूर याने खरं तर सलामीला आला आणि 17 धावांची जी उपयुक्त खेळी केली आणि तीच मित्र म्हणणे निर्णायक ठरली आणि त्या खेळीच्या बळावर संघाचा जो विजय साकार केला त्यामुळे त्याने सिंहाचा वाटा उचलला. सो वेलपेड मयूर आणि बेस्ट लक फॉर नेक्स्ट मॅच. जाऊया आपण लगेच नेक्स्ट मॅचकडे. आणि जशी मॅचला सुरुवात होईल तशी अगदी आगळ्या वेगळ्या लुकमध्ये आमचे सहकारी समालोचक योगीजी पाटील आणि त्यांच्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये असतील आमचे सहकारी समालोचक युवा आणि एक प्रतिभावान समीर ठाकरे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. प्रशांत गोराडे